नमस्कार मित्र, आपली वाडी आपली झाडी आपले पाणी या यूट्यूब चॅनलमध्ये मी लक्ष्मण हांडा आपले सरसे स्वागत करत आहे. मित्र, आज मी आता एका नर्सरीत काही पुन्हा अजून झाडाला पाहण्यासाठी आलेलो आहे. बेलाचे किंवा इतर झाडं काही मंदिर परिसरात किंवा जंगलात इतर ठिकाणी लावायचे परत, आणि मग त्यासाठी मी नवीन झाडं पाहण्यासाठी एका नर्सरीत आलेलो आहे आणि त्या ठिकाणाहून आता मी झाडं घेऊन जाणार आहे. पहा मित्र, या ठिकाणी नर्सरी तुम्हाला दिसेल. ह्या नर्सरीतून ते झाडं घेऊन आता जायचं आहे मित्र. हे बघ, तुम्ही पाहत असताल या ठिकाणी तुम्हाला नर्सरी दिसेल. अनेक प्रकारचे रोपं येतं आणि इथं आता रोपं पाहायचे कोणते कोणते येतं, कशा पद्धतीचे ते रोपं पाहून आणि ते रोपं काही प्रमाणात खरेदी करून आपल्याला ते लावायचे. हे आंब्याचे झाडं येतं, अनेक वेगवेगळे इथं हे आहेत. बाकी आता फुलझाडाचे झाडं येतं. परंतु शक्यतो आपल्याला जंगलात किंवा निसर्गात येणारे हे झाडं पाहायचा आपला विचार चालला आहे आणि ते काही झाडं घेऊन जाऊन लावायचे. याच्यापूर्वी मी 2 वेळा झाडं लावलेले इथं आणि ते आपण सगळ्यांनी पाहिलेले पण आहेत आणि लावताना. आणि मी आता पुन्हा एकदा तुम्हाला येत्या मंगळवारी ते वृक्षारोपण आहे आणि त्या दिवशी आमच्या वाडीतच तुकाई माता परिसरात आमचे बाबूजी आव्हाड महाविद्यालयाच्या वतीने वृक्षारोपणाचा कार्यक्रम आहे. आणि त्याच्यामुळे हे चळवळीला आम्ही सुरुवात केल्यापासून एक चळवळ सुरू झाल्यासारखं काम चालू झालेलं आहे आणि बऱ्याचशा लोकांनी आमच्या पाथर्डी शहरात सुद्धा मोठ्या प्रमाणात झाडं लावण्याचं काम चालू आहे. आणि एक वृक्ष लागवड समिती किंवा एक संघटना तयार होऊन अगदी त्यामध्ये सर्व प्रकारचे लोक आहेत आणि ते झाडं लावायचं काम चालू करतात. पहा मित्र, मी आता इथं नर्सरीत रोपं पाहतो आणि कोणते घेतले काय घेतले हे मी तुम्हाला सांगेन मित्र. आता थोड्या वेळाने या ठिकाणी हे पहा मित्र, मस्त असं कमळाचं झाड आहे. पहा, कमळ मस्त उमललेलं कमळाचं झाड आहे आणि या नर्सरीत अनेक वेगवेगळे प्रकारचे झाडं आहेत. नारळ आहेत आणि अनेक प्रकारची झाडं आहेत. पण आता आम्ही पाहतोय सध्या नेमकं आपल्याला कोणते झाडं लावण्यासारखे आहेत ते घेण्याचा प्रयत्न आहे आपला. तर बघू आता कोणते झाडं आपल्याला पसंत होतात आणि आपल्याला हे डोरांडा आहे वाटतं. हे डोरांडा इकडं ठीक आहे. झाडं घेतल्यानंतर कोणते झाडं घेतले ते सांगतो मित्र तुम्हाला परत. या ठिकाणी पहा मित्र, हे बेलाचे झाडं आहेत. बेलाचे आता हे बेलाचे झाडं घ्यायचे आपल्याला. एक 25 झाडं बेलाचे. आणि या ठिकाणी इकडं बकुळी आहे. बकुळी त्यांनी सांगितलं बकुळी पण चांगले असतात. तर एक बकुळीचे सुद्धा एक 15 झाडं आपण घेणार आहेत. आणि हे सर्व झाडं आपल्याला जंगलात आणि ते यापूर्वी केलेले वृक्षारोपण महादेव मंदिर परिसर तसेच याच्या परिसरात आपल्याला लावायचे ते खंडोबा मंदिर परिसरात. आणि हे परवाच याचं वृक्षारोपण करणार आहे मी मंगळवारी. कारण आमच्या त्या ठिकाणी तुकाई माता मंदिराच्या परिसरात आणि त्या मोरी रोडवर सुद्धा वृक्षारोपण करणार आहेत आमच्या कॉलेजच्या वतीने. आणि त्यांचं सुद्धा कार्यक्रमात तिथं आम्ही जास्तीत जास्त वृक्षारोपण करण्याचा प्रयत्न करणार आहेत. आणि मी सुद्धा माझं परत मित्रमंडळ घेऊन झाडं लावणार आहेत. हे पहा मित्र, मला माझ्याबरोबर झाडं घेण्यासाठी माझी बायकोसुद्धा आलेली आहे आणि तीसुद्धा तिला काय याचं कसलं झाड घ्यायचं, पारिजातकाचं झाड घ्यायचं आहे. आणि अशा पद्धतीने आता मी इथं झाडं घेतो आहे मित्र. ठीक आहे, पारिजातकाचं झाड घेतलं आहे आमच्या बायकोने. पहा मित्र, हे एवढं झाड आता घेतलेत आम्ही. आता हे गाडीत भरतोय. पहा मित्र, हे एवढं झाड आता घेतलेत आम्ही. आता हे गाडीत भरतोय. त्यामध्ये बकुळे आणि बेले हे एवढं झाडं मला 2-3 मंदिराच्या परिसरात लावायच्यात. 25 आणि 15 40 झाडं घेतले ते बकुळाचे ते. आणि काही मी सागवान घेतले 4-5. पण ते माझ्या घरी बांधावर लावायचा प्रयत्न आहे माझा, टिश्यू कल्चरचे.
आहेत असं त्यांनी सांगितलं. आता घेतलेत, बघू काय होतं ते. तर आता हे घेऊन मी आता माझ्या गाडीत भरून आणि जाणार आहेत आम्ही आता. तर आणि परवाच्याला मित्र होते गावाकडं मला लावायचेत आता असं. हे पहा या ठिकाणी हे झाडं घेतलेत आता. हे पहा मित्र, काही झाडं माझ्या गॅलरीत होते. त्यामध्ये जांभळ असेल, अजून काही इतर प्रकारचे काही झाडं आहेत, ते सुद्धा मी आता उद्या लावायसाठी घेऊन चाललो आहे. मित्र पाहतो म्हणून मी झाडं दाखवतो. बाय मित्र, हे जांभळीचे झाडं हे खूप मोठे झाडं झाले होते, परंतु त्याला लावायला राहिलेले होते. त्याच्यामुळं आता ते झाडं मी उद्या घेऊन जातो मित्र. तुम्हाला बाकीचे काल झाडं मी नर्सरीतून आणलेले, तुम्ही पाहिले मी नर्सरीतले बी झाडं. आणि हे काही जांभळीचे झाडं माझ्या गॅलरीत लावलेल्या याच्यापैकी काही अजून छोटे इतर झाडं ते पिशवीतले. आणि हे सगळे झाडं घेऊन बरेचसे मी आता उद्या चाललेलो लावायला. गाडीत पण झाडं भरली मित्र, तुम्हाला दाखवतो मी आता गाडीतले पण झाडं. मित्र आता हे गाडीतले झाडं तुम्हाला दाखवते. हे गाडीत झाडं भरले जातात. हे आता उद्या घेऊन जायचे. पहा याच्यात बेल हे सगळे काल आणलेले, आणि हे झाडं सगळे आता इथे घेऊन जायचे. आणि ते सगळे घरी आता ते झाडं उद्या रानात, काही बांधावर आणि सगळीकडे काही बिया, हे सगळं उद्या लावायचे आता. या ठिकाणी थांबतो. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा चॅनलला. आणि असेच व्हिडिओ पाहून आपणही झाडं लावा, झाडे वाढवा, पाणी वाढवा मित्रांनो. नमस्कार. आपली वाडी, आपली झाडी, आपले पाणी या अनुषंगानं सध्याच्या युगातलं समाज माध्यमांचं भान लक्षात घेऊन याच नावानं एक यूट्यूब चॅनल काढून फेसबुक पेज तयार करून यावरून ते आपल्या पोस्ट टाकणार.